Hey guys, hello everyone, and today we are coming to Tikona Fort with boys in my village. You see, मराठीतच बोलतोय. पुढे तुम्ही बघताय की आमच्या गावातील मित्र आलेले आहेत आणि त्यांना घेऊन मी आलेलो आहे तिकोना फोर्टला. आणि त्यामध्ये चेतो आणि रोहन जे आहे ते आपल्याला दिसलेले विशाळगडच्या गडावर दिसलेले होते. मी आता ट्रेकिंगला जस्ट सुरुवात केलेली आहे. हे गौरव, वेट तिकडे हे तसलं काढू दे काढू दे. लोक काढू दे. लॉक काढतोय. आपल्यात नवीन मेंबर ऍड झालेले आहेत. हे तुम्ही बघू. जुन्याची मागणीच ओळख कळत गेली मी. बघू शकताय गौरव वाघ आपल्या संगीत जुळलेले आहेत. ते त्यांच्या मागे आपल्याला विशाळगडावर दिसलेले होते, जे की आमचे परम मित्र रोहन मगर. आणि पुढे आहेत पैलवान चैतन्य भैया मगर. त्यांच्यासोबत आहेत स्वप्नील वाघ आहेत. आणि आता आम्ही जस्टच ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे मित्रांनो. पायऱ्या तुम्ही बघू शकताय. पायऱ्या नाही तर बरं काय बघू शकताय नंबर नाही आम्हाला वाटली लांबनच पोरांचा मूड हाफ झालेला आहे. 40 रुपये या गाडीला विसू तुम्ही मग काय जाऊ द्या. मग आता काय विषय नाही. लावासाला गेलो असतो. लावासाला जाण्याचा प्लॅन होता मित्रांनो, पण आणि तो गड आता तुम्हाला दावतो वर गेल्यावर. एक त्रिकोणी आकारचा गड आहे. पाहिला पण असेल. गोळ दबलेला आहे चेतूचे. रात नाही ते नको सांगा इकडे. मित्रांनो पायऱ्या चालू झालेल्या आहेत. छोट्या छोट्या पायऱ्या आपण बघू शकता इथं. ब्लॉग मध्ये घेतलं खालचं काय वातावरण वरनं काय दिसत नाही. किल्ला कसा केलता ह्यो आसपासच्या परिसरातील निगराणी राखण्यासाठी नाही आसपासच्या परिसरात निगराणी राखण्यासाठी ह्या किल्ल्याची स्थापना केलेली असेल. आणि छोटासा बुरुज आहे वरती. तिथून आसपासचा लोणावळा भाग असेल, पुण्याचा भाग असेल, तो दिसत आहे. आणि बघा आम्ही आता जस्टच थोडं वर आलेलो आहे. आणि इथून तुम्हाला मागे व्ह्यू दिसत असेल. असं मस्त छान व्ह्यू आहे. आणि ते बघू शकताय तुम्ही. ते पावना धरण काय झालं. पावना लॅक आहे तो तिकडे बघू शकता. एव्हरी मुवमेंट वी आर कॅप्चरिंग इन द व्लॉग. आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही गरजत आहे इथे डोंगराला ढग टाकलेले आहेत. आणि पुढे काय आहे तिथं मंदिर आहे. तेवढं ते मंदिर करू ते परत डायरेक्ट खाली जायला येतं. हो अरे चला प्लॅन कॅन्सल झालेला आहे. आपण चाललेलो आहे डायरेक्ट वरती. आता पटा पळत जायचं. भांडू नका हा ना. काय करताय. फोटो काढा. मागचं ही सगळं दिसू दे. पाऊस आलेला आहे अशा तऱ्हेने. गौरव वाघ काढत आहेत शूटिंग. आणि मी पण काढत. अरे बाहेर दिसतोय. काय जबर दिसतंय माझ्या फोन. काय वर आहे कशाला. मित्रांनो तुम्ही बघू शकताय कसा मग सुंदर असं निसर्गरम्य रम्य नजारा. वाव ब्युटिफुल. अयो
बघू शकताय. काय करतोय तू नेमकं? लाईव्ह आहे. लाईव्ह लावलंय. गौरव वाघ गेलेले आहेत इंस्टावरती लाईव्ह. आणि पुढे बघू शकताय तुम्ही 3 गडी नवीन ब्लॉगर नवीन ब्लॉगर पवार उर्फ नाही ना प्रथमेश पवार लेजंड पी. येस, इथं बघू शकता तुम्ही थकलेल्या माणसासाठी बसण्याची सोय केलेली आहे. हा हो 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 जिंदगी सफर. अरे हे तर आलेलो आहे आपण. कुठला दरवाजा येऊ? दरवाजा नाही यो, गोवा यो. महादरवाजा महादरवाजा आला येऊ. हे बघू शकता तुम्ही मित्रांनो. तिकोना गडाचा इथे एक मारू सगळ्या दरवाजा लागलेला आहे. आणि इथून असंच इथे लिहिलेला आहे गाड्याकडे जाणारा मार्ग. गाड्याकडेच तुम्ही जरा माझ्यासोबत चाला बरं. दुसरंच ऐकायचं. ते समोरचा गड कुठला आहे ते बघू शकता तुम्ही मित्रांनो. तिकडे लोहगड आणि विसापूर दिसत आहे आपल्याला. आपण लोहगडचा देखील ब्लॉग टाकलेला आहे. रायगड राजगड दिसत असतील इथे. नाही नाही दिसत. मध्ये तामिनी घाट लागतोय रे. तामिनी घाटा पलीकडे काय दिसत आली ही विसापूर आहे ती लोहगड आहे. दिसतंय काय? हो का मित्रांनो. थांबा म्हणतोय इकडे. नाही ती स्क्रीन ऑफ असते. चालू लोक नाही ते निलेश लंके इथं कशाला आले ते? मावळत आलो काय काढा की मोठं इथं. इथं नाही बरोबर. त्यांना बसवा ते शर्ट खाली घ्या. तुम्ही बघू शकता रोहन बसलेला आहे. दम भरलेला आहे त्यांचा. थोडं वर जाऊन आपण आता आसपासचा तुम्हाला पूर्ण नजारा दावू. रातभर खाऊन सुद्धा दावात गाडी चालतात. द्या बाय जमतंय. मित्रांनो बघू शकता इथं गाड्याच्या पायथ्याशी मारुतीचं मंदिर लागलेलं आहे. आणि आपण आता दर्शन घेणार आहोत. लाका निलेश की इकडे कसं काय येतोय मला काय कळलं. त्याच्यावर खुडतो प्रथमेश पवार यांच्या सहयोगाने. नको नको कुठं काढायचं इथं राहू एक मिनिट. हातामध्ये बूट घेतलेला आहे मित्रांनो. कारण बघू शकताय बूट कुठला आहे. लोपर बूट आहे. चालता चालता थोडा फाटलेला आहे बूट. त्यामुळं हातात घेतलेला आहे. आणि आता मोकळ्या पायाने मी चालत आहे. इथं काहीतरी ह्यांना भेटलेलं आहे. ऐतिहासिक वस्तू. अरे हे असं आहे कसं काय ऐतिहासिक वस्तू. जाहीर आव्हान यामध्ये कोणीही गहाण करू नये. इकडे बघू शकता मित्रांनो रामाचे मंदिर आहे. सोनं आलोला ही मी ब्लॉग मध्ये जावा. तो पाहिजे बाबा. तिथं बघू शकता थोडं तो पगोळा आहे काय. बरंच काय टॉर्च कुठं आहे? सोनं सोनं नको सोनं आपल्याला चुन्याचा घाणा फिरवा की गोल. आता इथून पुढे लागणार आहे बाले किल्ला आणि बाले दरवाजा. बघू शकता कशी पायऱ्यांची इज्जत झालेली. तरी देखील सरकारने कुठे कुठे पायऱ्या केले ते गेला. मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे रचना केलेली आहे पायऱ्यांची. थेट किती डिग्रीत आहे आज ही चवळीकडे मित्रांनो. बघू शकता तुम्ही काही कमी 100 डिग्री 110 डिग्री पायऱ्या आहेत. खाली 3 गडी आहेत. आणि हा दरवाजातून दिसणारा सुंदर असा व्ह्यू आहे. समोर पाहुणा लॅक आहे. आणि इथं छोटंसं एक तळ आहे. त्या समोरच डागामध्ये दडलेला
विसापूर आणि लोहगड आपल्याला दिसून येतोय. चला चला चला, गव्हर्नमेंटने चांगलं काम केलेलं आहे आपल्याला दिसून येतंय. चांगल्या पायऱ्या शिळा आणून त्यांनी पायऱ्या केलेल्या आहेत तयार. तिथे ते जे दिसतात नवीन नवीन पायऱ्या तिथे झीज झालेली होती आणि आता खालून 3 तिकडे वर चढत आहे सगळ्यांवरती. वर फोटो काढ की. हा काय म्हणला रोहनला प्रतिक्रिया त्यांची विचारली पण रोहन आता ते सांगण्याच्या ह्याच्यात नाही आहेत. आणि इथून बघू शकता तुम्ही काही ठिकाणी पाऊस आहे, काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, तर काही ठिकाणी ऊन पडलेलं आहे. आणि इथं देखील पायऱ्या तुम्ही बघू शकता. ही पायऱ्या कुठं जाते चौक, ही पायऱ्या लेणी पैसे जाते हे तर लेण्या जाते. हे पायऱ्या बघून आता मला असं वाटायला लागले फोन ठेवावं किशात आता. होय थांबा धरून चालू रोपला. आणि चला आता आपण वर गेल्यावर आता राहिले शूटिंग काढूया. मित्रांनो यावाज लागतंय हेच लागतंय. किल्ल्याचं. क्वांटिटी 1 नंबर आहे. हे फक्त हरिहरची कॉपी आहे. नाही लहान आहे लई बघा इकडे. असं म्हणताय का? हरिहरची कॉपी आहे का? बघू शकता मित्रांनो 100 डिग्रीत असलेला गड. अयो माझ्यात निघतोय चांगलं. वर जातो मी जरा थोडं. पाय का सरतात 1 मिनिट मित्रांनो. गड वाटले असते इकडे जायचं तिकडं. आपण पोचलेलो आहे आता वरती आणि इथून थोडंच राहिलेलं आहे. कसं बघताय धुकं पडलेलं आहे. आणि इथं बघू शकताय इथं एक दार आहे आणि ह्याच्यात काय आहे बघू. तुम्ही नाही बघितलं तरी ती व्लॉग मध्ये येणार आहे. टाकी आहे पाण्याची, लहान लहान टाक्या. पाय का सरतात टाक्या इथे. हा किती मस्त व्ह्यू आहे. मी सोडून प्रत्येक जण वर जाऊ की आणि सर्वात पुढे चालत आहे चला पळत आता. पाडा महादेवाचे मंदिर आहे. वंतडेश्वर महादेव मंदिर सौजन्य आपला मावळ. कसं आहे डोक्यानं क्लॅरिटी दिसत नाही काय. हा बघू शकताय असा सुंदर आपल्याला नजारा बघायला भेटत आहे. हे ढग चालत आहे. होय महादेवाची पिंटू लय जबरदस्त आहे. अरे वाव नाही वावच आहे. बघू शकता पिंड खूप देवाची पिंड आहे. आपण आधी दर्शन घेऊया. दर्शन आपण घेतलेलं आहे आणि आपण आता पुढे जाणार आहे. थोडं राहिलेलं आहे. तसं बघायला गेलं तर आपण गडाच्या टोकाला झालेलो आहे. गड संपलेला आहे असं चैतू म्हणत आहे. आणि बघू शकता वातावरण कसं चेंज झालेलं आहे. रोहन सध्या स्नॅप काढत आहेत आणि प्रत्येकाला टाकत आहेत. प्रत्येकाची जळवत आहेत. काय जळवत आहेत कळत असेल. आणि खूप वेळेनंतर रोहनने आपल्या व्लॉगमध्ये बोललेले आहेत. मस्त मस्त. आणि असं दावावं लागतंय. आणि इथे गाडाचा एंड झालेला आहे आणि आपण आता वरती गेलेले आहेत आणि तिथं आपण जाणारच आहे. दिसतंय झूम करा. नाही झूमची गरज नाही. हात करा की. हात केलेला आहे त्यांनी. झूम आउट करून घेऊया. 21 पप्पे सलामी दिलेली आहे. बघू शकता समोरच आपल्याला दिसत आहे लोहगड पावना डॅम आणि इकडे जो ढगात अडकलेला आहे असा विसापूर. आणि बघू शकता किती धुकं किती फास्ट पडत आहे.
आणि इथं आता फोटो काढणार आहे मी. ए काढा की फोटो. सनसेट बघ की, सनसेट बघ की. सनसेटचे थोडी थोडी किरणं बसलेले आहेत पाहुण्या लाईकवरती. क्वालिटी दिसते व्हिडिओ मध्ये. तुम्ही जरा मगाशी जाणार होता. भावानो गड बघून तुम्हाला कळलंच असेल कसं आहे नियोजन आपले. शिल्पी स्टिक घ्यावा लागते आपल्याला एखादी. तसलं बोलवून एका फोटो तसलं चालणार नाही आता. तसलं नाही चालणार. ठीक आहे मित्रांनो, आम्ही आता सेल्फी घेतो, फोटो घेतो, थोड्याच वेळात भेटतो. आता होय लागलेला आहे, बघू शकता तुम्ही. छोटासा तो दिसत आहे तो सूर्य, आणि खाली कसं ऊन पडलेला आहे कुठं कुठं बघू शकता तुम्ही. धुकं पण आहे, ढग पण आहे, तो सूर्य पण आहे, आणि तलाव नाही डॅम पण आहे, डोंगर पण आहे, मित्र पण आहेत, आणि हा बघू शकता तुम्ही. एन्जॉय फोटोशूट चाललेला आहे इथे. अयो स्टाईलिश स्टार चैतन्य भैया मगर गोरे गोरे मुकडे चष्मा दे घ्यायला दिला जाऊ दे म्हटला लय नका टेन्शन. बाजूला सर फोटो मध्ये येऊ नका. पटापटा बसून घ्या. आता सुट्टी नाही. दोन्ही फोटो सॉरी 2 कॅमेऱ्यात 1 फोटो, 2 कॅमेऱ्यात 1 फोटो, दोन्ही ऍपल. तुमची प्रतिक्रिया काय सांगू शकताल तुम्ही? कसा आहे गड? खूप सुंदर अनुभव. आणि हा सनसेट एन्जॉय करताना आम्ही 5 जण. तुम्ही पण या, आम्ही पण आलोय. बुधवार नाही बुधवार ए भावड्या ए भावा नको ते काढते बरोबर. मित्रांनो बघू शकताय एकच नंबर असा व्ह्यू आहे. छान आनंद चौकडे. ओ बोला की. धुकं दावलंय की आता काय दिसत नाही झालं इकडे. अयो पाय सूर्य गेलेला आहे. आत्ताची पोज मस्त पैकी इथं बघू शकता तुम्ही. एकच वादळ आहे इथं. क्लिअर दिसते का नाही दिसत. एक पाऊल स्वर्गाकडे. दाल मुगरी करताना काही लोक. कसली मुर्गी करताना? दाल मुर्गी वर काय होतं तिथं वर जायचा वर व्ह्यू पॉइंट. जायचंय का आपल्याला व्ह्यू पॉइंट कडे? आणि इकडे काही नसून फक्त एक झेंडा आहे, आणि तो आपण आता व्लॉग मध्ये घेणार आहे. दाखवा. शान आहे ती शान आपली. विमान काय दिसतंय जावा. हे तर मागचा गडी दिसत नाही झाला हे फोन मध्ये. निलेश लंकेच झाला त्यात आहे मावळ तालुक्यात. व्हॉट इज दिस? काय झेंड्याला प्रोटेक्शन लावलेलं आहे, आणि लावलंच पाहिजे, कारण उद्याच्याला मस्जिद बांधायला भेणार नाही ते माणसं इथं. आणि ही छोटीशी मस्जिद हो का मस्जिद दावत आहे तिथे थोडं हिरो गवत टाकलं की ती मस्जिद आहे. मस्जिदच झालेली आहे, त्यामुळे आधीच गरीब खाना. आलो योका बघू शकता मित्रांनो. धुक्यात काय दिसत नाही पण दिसतंय सगळं. अरे स्मूथ दिसतंय, स्मूथ. फिल्टर लावायची गरजच नाही. बघू शकताय पोज देऊन आधीच थांबलेले आहेत. कॅमेरा फोटो काढत आहेत. वर नालवर मी जाऊन कसा व्ह्यू आहे बघू. होय करिंग सुधारायसाठी व्लॉग चालू केले होते मी. कम्युनिकेशन स्किल चांगली करायची आपल्याला. इथं बघू शकता आपण सगळ्यात आता टॉप तिकोना गाडाच्या सगळ्यात टॉपला आहे आपण. इथं कदाचित तो पहारा करत होते. ह्या साईडला लोणावळा असेल, ह्या साईडला पुणे असेल, ह्या साईडला मुळशी असेल, किंवा ह्या साईडला जे 2 गड आहेत ते जे असेल
त्यामुळे शत्रूवर बारीक नजर इथून ठेवली जात असेल. इथं बघू शकताय तुम्ही सुंदर असे हे बघा सेल्फी मॅन सेल्फी काढत आहेत, व्हिडिओ काढत आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा आपली शान इथे झळकत आहे. ओ रोहन महाग कसं थांबणार आम्ही, महाग कसं थांबणार आम्ही हे ते आता आम्ही फोटो काढत आहे. थोड्याच वेळात मिळूया, आमच्यासोबत राहा. ठीक आहे. रडायचं नाही, बोधच नाही. आज वार बुधवार आहे आणि 2 कापले ती. हा काका झक मारा मारत होतो रोहन रोहन. तुझं तेवढं चांगलं दाखवतोय नाही लागा. त्याच तेवढं चांगलं आले. मोबाईल मालकाच येते ते घ्या हो. मोबाईल मालक म्हणून तसंच चिल्ला असतं. त्रिकोणा हक्का मारले तर घ्या हो एखादा 50. हक्का मारले तर हो सुद्धा महाग. बरं अशा तऱ्हेने फोटो वगैरे काढून झालेले आहेत मित्रांनो. आणि आता परतीचा प्रवास आपला चालू झालेला आहे. गड मनसोक्त असा फिरून झालेला आहे. इकडे गेलतो ना आपण, गेलतो. आता आपण सरळ आता खाली उतरून पुण्याचा मार्ग धरणार आहे. ही तामिनी का काय तामिनी घाट कुठं आहे हे बघू शकताय तुम्ही. हे पायऱ्या खाड्या फोन डबल ठेवावा लागतोय खिशात असं मला वाटायला लागलं. आणि आपण भेटू मी खाली उतरल्यानंतर. नाही भेटूया नाही त्यांना पण जाऊया आपण. ते कोणासाठी तुम्ही ट्रेकिंगसाठी येऊ शकताय. स्मॉल ट्रेकिंग माझ्या गांडीत घुसली. हे बघा मित्रांनो, थांबा भेटू आपण खाली गेलो. हे बघा आता आम्ही खाली उतरणार आहे. आज वार मंगळवार असं दाखवावं लागतंय. परतीचा प्रवास चालू झालेला आहे इथं येऊन असं दाखवावं लागतंय. आणि आपण जाता जाता आता त्यांचं बघणार आहे, प्रतिसाद घेणार आहे. प्रत्येकाचा प्रतिसाद आपण असं यायसाठी फॉर्म भरायला भरायला लागते तर पैसे घालवावे लागते तर. शाळा शिकायला लागते. शाळा शिकायला लागते. शाळा शिकायला लागते, असं फिरावं लागतं, असा अनुभव घ्यावा लागतो. ए, 10वी चप्पल घसरते. 10वी धरा बरं का, हिथं पायऱ्या कठीण आहे त्याचं. बघू शकता ही एका मागे एक कशी उतरत आहेत. हे म्हणत आहे टिक टो टेक कशाचा हरिहरचा कॉपी पेस्ट असल्यासारखा गड आहे. आणि आता आम्ही खाली एक 15 मिनिटात आम्ही आता खाली जाणार आहे, खाली उतरणार आहे. हा व्लॉग तुम्हाला कदाचित 2-3 दिवसातच बघायला भेटेल. इच्छा आहे. गड फिरण्यासाठी खूप चांगला आहे. तुम्हाला जर काही कामानिमित्त जर ह्या साईडला आला तर एक 3 तासात तुम्ही 3 तास पण खूप झाले. 2 तासात हा गड फिरून तुम्ही ह्याचा आनंद घेऊ शकताय. हे तुम्हाला जाता जाता दिसलंच असेल चुनाचा घाणा. रोहन तुम्ही काय ह्या व्लॉग मध्ये काय बोललेलं नाही गडे. हो का, माझं एकच म्हणणं आहे, फिरत जावं मित्रांनो. हे आयुष्य परत नाही, त्यामुळं फिरून गेलेलं कसं असते, शांती लागते, शांती लागते. डायरेक्ट स्वर्गात जागा भेटते. तर विषय काय माहितीये का, आपल्याला असं फिरायचं असलं तर तुम्हाला फॉर्म भरायला लागते. फॉर्म कशाचा भरायचा हे पण सांगा मुलांना. फॉर्म सुटतात स्कॉलरशिपचा. त्यात कसं आहे माहितीये का तुम्हाला, त्यातले तुम्हाला माहिती नसेल, सक्सेस झाला त्यात तर लाख रुपये वर्षाचं टोटल मिळून लाख रुपये काय भेटतात स्कॉलरशिप. आणि जर महिन्याला ते काय असेल ते त्यांची इन्स्टॉलमेंट पडते. आणि ते देण्यासाठी हे पुण्यात आलेले आहेत खास करून. आणि पेपर दिल्यानंतर बाकीचा वेळ काय करायचा म्हणून आम्ही खचून जात नाही कधी मित्रांनो. असा छोटा आम्ही असं छोटस ट्रेक हुडकून काढतो. छोटासा ट्रेक आहे, छोटीशी ट्रिप आहे, जे की उद्या पण कंटिन्यू होणार आहे. उद्या आम्ही भेटू तुम्हाला. उद्याचा व्लॉग खास असणार आहे, करू तुम्हाला सरप्राईज असणार आहे. त्यासाठी. जे की सर्वांनाच आवडते अशी गोष्ट आहे ती. दरी व्हॅली. चला आता आमचं नियोजन तगडं नियोजन भरपूर आहे, तसा आम्हाला वेळ भरपूर नाही. वेळ कमी पडत आहे मित्रांनो इथं फिरण्यासाठी. पण मुले खचत नाहीत. मुले काय ना काय पर्याय शोधून काढत आहेत फिरण्यासाठी. घरून त्यांना काहीच सपोर्ट भेटत नाही. मग मुलं असे फॉर्म भरतात आणि लोकेशन टाकताना गावाकडचे नसून टाकून डायरेक्ट पुण्याचे, नाशिकचे
आणि मुंबईचे टाकत आहे आणि त्या ठिकाणी गेल्यावर पेपर 3 तासाचा असला तरी 1 तासात कव्हर करून बाकीचा पूर्ण वेळ फिरण्यात घालवतो आम्ही. फिरण्यात घालवत आहेत. आणि बघू शकता आम्ही आता दोघं पुढे आलेलो आहे आणि निमागड उतरून देखील झालेला आहे. ऐतिहासिक वास्तू म्हणजे ते वाडा आहे. सदरचे अवशेष ऐतिहासिक असून त्यावर बसू नये, दगड हलवू कशी ऐतिहासिक वास्तू आहे. हे तो वाडा होता. वाड्याचे अवशेष गडावर जेव्हा ह्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होती असे ह्याच्यात दिलेलं आहे. मावळ्यांची राहण्याची व्यवस्था होती. नाही सरकारने बघा पायऱ्या वगैरे प्रॉपर केलेल्या आहेत. लोकांना सुविधा दिलेल्या आहेत. सुविधा म्हणजे खाली पार्किंगची सुविधा आहे, त्याचं काही टेन्शन नाही. खाली हॉटेल वगैरे आहेत. तुम्ही येतानाच आणि बघू शकता असं नॉर्मल ट्रॅक आहे. आणि सरळ रस्ता आहे. फक्त एखादा पाण्याची बॉटल एखादी संगत ठेवा, बाकी काय अडचण येणार नाही. एक चढायला अर्धा तास आणि उतरायला एक 15 मिनटं खूप झाली. आणि वरती एक तुम्ही नजारा वगैरे बघण्यासाठी तुम्ही अर्धा पाऊण तास घालवू शकताय. आणि बघा आपण सुरुवातीला आपल्याला जे मारुतीचे मंदिर लागले होते तिथेच आता आपण आलेलो आहे. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की आपला ट्रेक संपत आलेला आहे. तेव्हा मागणे ही करत ती थांबा 1 मिनिट. इथं आपण आता त्यांची वाट बघू, तोपर्यंत आपण नजारा दाव्या इथला. हे बघू शकता ढग किती खाली आहेत. फ्रंट कॅमेरा उघडून सांगतो मित्रांनो, ही काहीच उंची नाही. झाड आहे. ही केळी झाड आहे. आणि केळीचं नाव घेतलं तर सर्वप्रथम चेहरा येतो ते समोर फक्त रोहन भैया मगरचा. हे युवा उद्योजक आहेत आणि केळीचे व्यापारी आहेत. कोणाकडे केळी असेल, हार्वेस्टिंगला आले असेल तर कॉन्टॅक्ट करा. रोहन भैया मगर तुम्हाला नंबर आपण खाली देण्यात येईल व्हिडिओच्या. आणि बघू शकता मित्रांनो किती खाली ढग आलेले आहेत. आणि ह्या आनंदाचे क्षणाचे दृश्य टिपत आहेत. कॅमेऱ्यामध्ये डोळ्यात टिपत आहेत. मागे दाखवा यांना. कुणाला धावा मित्र. अयो मित्र खास परम मित्र सर्वात स्वर्गाचा आनंद घडवताना आम्ही सर्व मित्रमंडळी हाय केलं. चला संध्याकाळी आपण यांच्या रूमवर मुक्काम करणार आहे. चला, जय बजरंगबली. बजरंग बली की जय पबजी. नाही ही कट करणार. सरकारने चांगली सुविधा वगैरे केलेली आहे. पायाला काहीच त्रास होत नाही. मी बिना चपले चालत आहे, तुम्ही बघू शकताय. आणि असे शाळा तयार करून असे लावलेले आहेत, त्यामुळे काहीच अडचण नाही. बघू शकता तुम्ही, हे समोरचा डोंगर आहे आणि त्याला टेकलेले ढग आहेत. ढग किती खालून आलेले आहेत हे तुम्ही बघू शकताय. होय, पण भारी दिसतंय आहे का नाही. कॅमेऱ्यात कदाचित मला वाटत नाही दिसल किंवा दिसलं तरी खूप समोर पाहण्यासारखा नजारा आहे. हा आता तुम्ही खाली दोर आहे. दोन मी दडकीन खाली, हे बघू शकता तुम्ही. तर तुम्ही गड संवर्धन चालू आहे. ही गडाचे संवर्धन करत आहेत, गडाचे रक्षण करण्यासाठी. हे बघू शकता तुम्ही, वरती दगड वगैरे आणण्यासाठी इथं यंत्रणा लावलेली आहे. यार ही तिथं व्हिडिओ फोटो काढा. चकाळ बी काय नको. चला तिथं जाऊ. यार कसलं दिसतं इथनं. हाऊस दॅट लुक ॲट दिस. हे बघू शकताय तुम्ही, काही ना काही संशोधन करत असताना गौरव रोहन थांबा सांगतो तसलं कर ना का. नाही ढग जाईल ती, तुम्हाला कळत नाही लगेच थांबला यायला. एक मस्त पैकी इथं फोटोशूट चाललेलं आहे. सर्वांचे फोटो काढायचे काम गौरव दादाने घेतलेलं आहे. करत आहे. आणि इथं बघू शकता वर कसल्या प्रकारे धुका आलेला आहे. वर बघ की धुका आला इकडे. नंबर लावलेले बी दाखवा. पटापटा उर काय दामान. आता मी थांबणार आहे. वाव, मागे सर थांब मागे सर माझा थांब जरा तू. ह्याच्यात बघ की कसं दिसतंय. बाहेर दिसतंय. हा रोहन माग सारखा. हे बघा कसा नजारा दिसतो. माझा ती सगळं R3X ना फास्ट अंधार असा पडत चाललेला आहे.
तिथे अजून त्यांचे फोटोची खाच काय गेलेली नाही. आणि आपण बघू शकता इथं वर टोकालाच फक्त धुका दिसून येत आहे. इकडं तामिनी काठ आहे का नाही? तामिनी काठ इकडे येत आहेत आपल्यासोबत. चला आणि सुरुवातीचा दरवाजा दाखवला असेल तो दरवाजा आपण आता पार केलेला आहे ना. आता आपण आलेलोच आहे खाली. अंधार खूप फास्ट पडत आहे आणि आम्हाला लवकरात लवकर पार्किंगला जाऊन पुण्याला जायचं आहे. मुतायला लागले राव मला. हा मित्रांनो बस करतो आता. खाली गेल्यावर व्हिडिओची समाप्ती करतो मी आता. अंधार पडत आहे आणि आम्हाला खाली पण जायचं आहे लवकर. त्यामुळे आता सर्वजण आली खाली की आम्ही ब्लॉगचा एंड करूया. ठीक आहे. तर पडलेला आहे आणि आम्ही गडाच्या खाली सध्या आलेलो आहे. तुमच्या तोंडावर धाबा माझ्या नाही. तुमचं तोंड धावते मी. गाडीवर बसलेलो आहे आम्ही. गाडीवर बसलेलो आहे आणि पुढच्या नेक्स्ट ब्लॉक मध्ये भेटू. ह्या व्लॉग इथे संपत आहे. उद्या आम्ही पण येतोय, तुम्ही पण या. तुम्ही पण या. नाही ती सिक्रेट होते राव. सिक्रेट आहे ते तुम्हाला सांगण्यात येईल परत. सांगण्यात येईल. तामिनी घाटातच आहे. पण उद्या भेटूया आपण लवकरच नवीन व्लॉग मध्ये. चैतन्य लोकेशन बघत आहे. जरा बोला की लाईक सबस्क्राईब करा. बेल आयकॉन काय म्हणत होता मागायची. बेल आयकॉन प्रेस करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि नेक्स्ट ब्लॉग साठी लवकरात लवकर आपल्याला फॉलो करा. रेडी करा. चला भेटूया गाइस नेक्स्ट व्लॉग मध्ये. चालतंय. गुड बाय. यार दिसतंय ब्लर दिसतंय पण ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगला. गुड बाय.